Hello friends, good afternoon all. ऐकू येते सगळ्यांना? Yes, sir. Okay. So 42 students are there. So today I think we have test on ISE second on engineering graphics. Yes. So 2 chapters will be there for ISE. First one is the projection of solid and second will be the orthographics. Second will be orthographics. 2 chapters will be there, so you have to study these 2 chapters. ॲक्च्युली ग्राफिक्ससाठी वेगळा स्टडी करायची गरज पडत नाही. जर आपण शिकवताना जर प्रॅक्टिस व्यवस्थित केला असेल तर कधीही कोणत्याही चॅप्टरवरती तुम्ही टेस्ट देऊ शकता. ओके. टेक डाउन प्रॉब्लम, write down and you try to solve it now. I also solving here. We will take problem on the pyramid. Yesterday we have taken problem on the pyramid. When the pyramid is resting on HP, when two sides of the base are perpendicular to the VP. Okay, now we will rotate that base with equally inclined. Take down a square pyramid, comma, base 40 millimeter, base 40 millimeter, side and axis 65 millimeter long, axis 65 millimeter long, comma, has its base on the HP, has its base on the HP and all the edges of a base equally inclined to the VP, equally inclined to the VP. Full stop. It is cut by a section plane. It is cut by a section plane, comma, perpendicular to the VP
perpendicular to the VP, comma, inclined at 45 degree to the HP, and bisecting the axis, full stop. Draw front view, sectional top view, and true shape of the section, full stop. Okay, अजून read this MCQ ची PDF पाठवली नाही. काय झालं ना? MCQ ची PDF कोणत्याच चॅप्टरची दिली नाही. MCQ तुमचे जे PDF आहेत ना त्याच्यावरती मी ISC घेतच नाहीये. तर सराव कशी क्वेश्चन येते ते समजत नाही मग. तुमचे डायग्राम जे आहेत ना त्याच्यावरून घेतोय मी. ते पाठांतर करण्यासाठी जे MCQ आहेत ना ते पाठवले नाहीत मी अजून, मला पण माहित आहे ते तुम्हाला मी पाठवतो, त्याची काय अडचण नाही. पण हे जे आपण सराव घेतो ना IS साठी UT साठी, काय तुम्हाला ड्रॉइंग काढावं लागतं त्याच्यासाठी, किंवा ज्यांनी खरंच ड्रॉइंग लेक्चर अटेंड केले, ड्रॉइंग काढले, त्यांनाच ते सुटतात. ठीक आहे, मी काय करतो, लेक्चर झाले की ते पण शेअर करतो, MCQ पण शेअर करतो. पण ते MCQ कसे आहेत माहित आहे का, डायरेक्ट आहेत असे. ओके ओके सर. हा ठीक आहे, ते मी शेअर करतो, काय अडचण नाही. पण ज्यांनी खरंच स्टडी केला, ऑर्थोग्राफिक ज्यांना खरंच काढता येतोय, त्यांना लक्षात येईल की बाबा एखादा ऑब्जेक्ट जर तुम्हाला दिला तर याचा टॉप व्ह्यू कसा दिसेल, मग त्याला तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातील. मग ज्यांना खरंच येतंय त्यांनाच त्यातला ऑप्शन काढता येईल. आणि हे जे MCQ आहेत ते तसे नाहीत, ते असे स्ट्रेट फॉरवर्ड आहेत, जसे बाकीच्या थेअरी पेपरचे जसे असतात तसे आहेत. कारण तसा जर मी पेपर काढला त्याच्यावरून तर मी तुम्हाला ती MCQ अगोदर देणं अपेक्षित आहे. पण त्याच्यावरून काय काढलेलं नाही पेपर तसा आम्ही, म्हणून दिले नाही. तरी ते देऊन टाकतो MCQ तुम्हाला, आज ना उद्या ते द्यावेच लागणार आहेत, पण मी देतो तुम्हाला ते MCQ, काही अडचण नाही त्याची. ओके, सो राईट गिव्हन थिंग्स हिअर. गिव्हन मध्ये पोझिशन ऑफ सॉलिड, एक्झाम मध्ये तुमच्या ESE ला हे स्ट्रेट फॉरवर्ड येऊ शकतात किंवा असे पण येऊ शकतात. ओके, स्ट्रेट फॉरवर्ड जे आहेत त्याच्यासाठी मी हा इंजिनिअरिंग ग्राफिक्स एवढा शिकवायची गरज नाही. तुम्ही पाठांतर मागच्या वेळेला पण मी बघितलं की तुम्हाला मी प्रत्येक चॅप्टरची देत होतो, चॅप्टर वाईज दिले होते बेसिक मेकॅनिकल साठी. तर ते मुलं काय करतात, तेवढं बघतात आणि त्याच्यामधून जे आहे ते घ्यायचा. तिथं ऑप्शन पण, मला वाटतं आन्सर पण दिले होते, बरोबर आहे ना, मागच्या वेळेला विथ आन्सर दिले होते मी. त्याच्यामुळे ते खूप सोपं जात होतं. त्याच्यामध्ये बघायचं क्वेश्चन किती आहे, आन्सर बघायचा, आणि ते इकडे फक्त टिक मार्क करायचं, एवढंच काम होतं. ते ऍक्च्युली एक्झाम सारखी एक्झामच नव्हती. पण ठीक आहे, तुमचं सध्या कोरोनामुळे सगळ्यांचं तसं चालू आहे, तर ते पण तुम्हाला मी देतो MCQ, त्याची काही अडचण नाही. आपण सगळ्या बाजूने तयारी करणार आहोत. ते जे MCQ आहे ते तुम्हाला वाचायचे आहेत, पाठ करायचे आहेत, किंवा ते वाचल्यानंतर तुम्हाला हे जर तुम्हाला येत असेल सगळं, तर ते तुम्हाला समजण्यासाठी थोडंसं सोपं जाईल. म्हणजे तुम्हाला कळेल काय आहे, पाठांतर करण्यापेक्षा कळेल. ओके, पोझिशन ऑफ सॉलिड इन दॅट द गिव्हन स्क्वेअर पिरॅमिड. स्क्वेअर पिरॅमिड साइड 2 पार्ट मध्ये हा आपण गिव्हन लिहायचे आहेत. हे पण तुम्हाला सांगितलं. साइड किती दिलेली आहे, 40 मिलीमीटर, म्हणजे कालचा जेवढे आहे तेवढीच आहे. आणि हाईट
65 आहे ना. Yes, sir. Okay. Resting on HP equally inclined to VP. Okay. This is the condition, that is position of the solid. कसा ठेवलेला आहे. Now cutting condition. Cutting condition. याला मी अंडरलाइन करतो. सो कट कसा करायचा तो, मला वाटतं सेमच कट करायचा आहे. बायसेक्टिंग आहे. आता हा व्हीपी ला परपेंडिक्युलर आणि एचपी बरोबर 45 डिग्री म्हणजे एआयपी. एआयपी किती? 45 डिग्री. एआयपी 45 डिग्री and bisecting. ओके, ठीक आहे. सो वी विल स्टार्ट टू सॉल्व. तुम्हीही माझ्याबरोबर ड्रॉ करायला चालू करा. आता हे इक्वली इन्क्लाइंड आहे म्हणजे पहिल्यांदा हा साईडला काढावा लागेल आपल्याला. So this is XY line. So we'll draw here diagonals. मी तर 40-40चा अगोदर साईडला काढून घेऊ. ज्या वेळेला साइड परपेंडिक्युलर असतात त्यावेळेला आपल्याला असा 40-40चा काढण्याची गरज पडत नाही. टेक डिस्टन्स हाफ ऑफ दॅट डायगोनल. डायगोनलच्या हाफ असणारा डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचा आहे आणि तेवढ्या डिस्टन्सने इथे सगळीकडे मार्क करायचा आहे. Now connect these all points. As it is a pyramid, so this diagonal will be visible here. जर प्रिझम असता तर टॉप व्ह्यू मध्ये हे दिसणार नाहीत आणि जर पिरॅमिड असेल तर आपल्याला हे इथं असं का होतंय.
कारण याला अपेक्स असतो. सो इट विल बी विजिबल. डायगोनल दिसतात का तुम्हाला? हॅलो, डायगोनल इथे दिसतायत का? काढले तरी पण निघून चालले, ते इरेज व्हायला लागले जातो. तुम्हाला दिसतायत काय? नो सर. काय प्रॉब्लेम यायला लागलाय? We will see once again. आता राहिलेत. Okay, so as diagonals are visible, it means it is pyramid. Now give notation. AH, AH, now BH, here it is BH, CH, and this one is DH. Now take projection in upward direction with the projection line. Now the given height of, आपण मी पूर्णपणे आता प्रोजेक्शन लाईननेच काढतो, कारण हा कुठून कट होणार आहे तो माहित नाही, कोणता पोर्शन निघून जाईल हे माहित नाही. त्याच्यामुळे जास्त इरेज जेवढा आपण जास्त डायग्राम करू तेवढी ती डायग्राम खराब होत जाते. त्यामुळे शक्यतो कमीत कमी इरेजरचा वापर व्हायला पाहिजे डायग्राम्स काढताना. सो दिस इज द फ्रंट व्ह्यू. नाउ गिव्ह नोटेशन हियर. This is AF. Here BF, DF, comma DF, and here last one is the CF. Okay, and middle is the axis, that is OO dash, which is behind that BF line. Okay, so here it is O dash. Now the given this is position. हा first part complete केला आपण. Now we have to cut that solid. आता हा जो solid आहे हा आपल्याला कट करायचा आहे. But how to cut? For that also the given condition, that is the solid is cut by the plane which is perpendicular to the VP and inclined to the HP by 45 degree. It means AIP, auxiliary inclined plane. And from which point the cutting plane will pass? It will passing from the midpoint. Bisecting, it means from the midpoint of the axis. So it will pass from the 32.5 because the total height is of 65 millimeter. म्हणून ती कुठून पास होईल? त्याच्या मधोमध, म्हणजे 32.5 तिथून लाईन पास होईल जी कटिंग प्लेन असेल. इफ यू कन्सिडर हियर, मी काल सांगितलं तुम्हाला 45 एक्स घ्यायचं, इथे एक प्रोजेक्शन लाईन काढायची छोटीशी आणि त्याला रेफरन्स नाही, इथे काढतोच तरीही मी. सपोज दिस इज ॲट द मिड पॉइंट. तर या लाईनला 45 डिग्रीचा आता आपल्याला अँगल क्रिएट करायचा आहे. So this is cutting plane.
which is passing from the midpoint. त्या midpoint मधून ही पास होते आणि ही कशी दाखवतो आपण सेंटर लाईनने दाखवतो. आता याच्यातून जो राहिलेला पोर्शन आहे तो आपण डार्क करायचा आहे. जो वरचा पोर्शन आहे जिथून कट झालेला आहे त्याच्या वरचा जो पोर्शन आहे तो आपण काय करायचा आहे रिमूव्ह करायचा आहे. म्हणजे हा इथून so this is the remaining portion and the green color which is above that section line will be removed. त्याच्यावरचा पोर्शन जो आहे तो रिमूव्ह झालेला आहे इथं. ओके, मग जिथं जिथं कट झालेला आहे तिथं आपण त्याला नाव देऊ. आता इथं एका ठिकाणी हा कट झालेला आहे कारण तेच नोटेशन्स आपल्याला पुढे घ्यायचे आहे. टॉप व्ह्यू काढायचा आहे आणि टॉप व्ह्यू नंतर परत ट्रू शेप काढावा लागेल. सो AF dash, here we have 2 points, DF dash and हे थोडस वरती घेतो मी, DF dash and DF dash, then here CF dash, it is CF dash. ओके, आता हेच जे पॉइंट झालेले आहेत कट हेच आपण इथून डाउनवर्ड डिरेक्शन मध्ये घेणार आहोत. आता हा पॉइंट कसा घ्यायचा याच्यासाठी हा प्रॉब्लेम खूप महत्वाचा आहे. हा पॉइंट याच्यावरती कुठं घ्यायचा. ओके, तोपर्यंत मी हा C पण घेतो. ओके, आता हा BF आणि DF याची जर लाईन ड्रॉ केली, सगळ्यांनी जरा लक्ष द्या इथं एका मिनिटासाठी. हा BF आणि DF जर पॉइंट इकडे घ्यायचा असेल तर तो कसा घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सगळं लक्ष देत आहे ना इकडं. येस सर. येस सर. हा BF आणि DF मधून जर हे बाकीचे पॉइंट आपल्याला डायरेक्टली मिळतात, इथं हा AH डॅश मिळेल, हा CH डॅश मिळेल. पण हा B आणि D हे जे पॉइंट्स आहेत हे जर मी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली तर त्या लाईन वरतीच येत आहेत B आणि D च्या. मग ते कुठं घ्यायचे, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या पॉइंट पासून आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची आहे. कुठपर्यंत, ह्या ज्या दुसऱ्या लाईन्स आहेत त्याच्या तिथपर्यंत. म्हणजे कोणत्याही डायरेक्शनला, या बाजूला लेफ्ट साइडला घ्या किंवा राईट साइडला घ्या. याला मी कलर वेगळा यूज करतो म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येईल. अदरवाइज काय होईल, सगळं एकसारखं दिसेल. अप टू दिस पॉइंट. त्याच्यानंतर कलर दिसतो ना, रेड कलर, गो इन द डाउनवर्ड डिरेक्शन इथपर्यंत आलो. आता याच्यानंतर या सेंटर पासून इथपर्यंतचं डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं. कुठून, या सेंटर पासून ही जी आपण वरून काढलेली लाईन आहे जिथं कट होते ह्या हॉरिझॉन्टल लॉंगर एजला, तिथपर्यंत डिस्टन्स घ्यायचं आणि तेवढं डिस्टन्स घेऊन या बाजूला आणि या बाजूला 2 कट घ्यायचे. समजलं मी काय केलं, रिपीट करायला असतो. ओके, इथं बघा, इथून मी हॉरिझॉन्टल लाईन घेतली, ठीक आहे. त्याच्यानंतर ज्या लॉंगर एजला जिथं टच होते तिथून परत स्ट्रेट लाईन घेतली खाली
त्याच लॉंगर एज पर्यंत, ज्याला टच झाले त्याच लॉंगर एज पर्यंत. त्याच्यानंतर या सेंटर पासून एवढं डिस्टन्स घेतलं कंपास मध्ये, जिथं टच झाले लॉंगर एजला एवढं डिस्टन्स कंपास मध्ये घेतलं आणि कंपास इथंच ठेवून एक मार्क इकडं केला आणि दुसरा मार्क इकडं केला. गॉट इट? येस सर. मग मला इथं हे 2 पॉईंट मिळाले. हा जो पॉईंट मिळाला हा DH डॅश असेल आणि हा BH डॅश असेल. मग मी याला नोटेशन्स देतो, कनेक्ट करतो अगोदर मी हे. हा A पॉईंट आहे इथं. बऱ्याच वेळेला मुलं इथं फसतात बरं का, या पॉईंट पासून कनेक्ट करतात. ही जी रेड लाईन वरून मी आणलेली आहे इथून कनेक्ट करतात, तर ते चुकीचं आहे. तो तिथं पॉईंट नाही, तो इथं आहे पहिल्या सुरुवातीला आपला. सो दिस इज A to B, B to C, C to D and D to A. ओके, हे सगळे इथं पॉइंट्स आहेत. त्याच्या आतमध्ये जे काय पोर्शन आहे तो रिमूव्ह झालेला आहे, म्हणून तो मी इथं रिमूव्ह करतो आणि त्याला आपल्याला हॅचिंग करावं लागेल परत, कारण इथला पोर्शन कट झालेला आहे. ओके, गिव्ह नोटेशन्स हिअर. इथं नोटेशन्स आहेत, इथं नोटेशन्स देतो मी. कलर थोडा चेंज करतो कारण इथं दिसणार नाही आता नोटेशन साठी. सो दिस इज AH डॅश डॅश, हा BH dash, this one will be CH dash, here it is DH dash. ओके, त्याच्यानंतर आता हा टॉप व्ह्यू काढला आपण, याच्यामध्ये हॅचिंग केलं नाही, ते परत केलं तरी चालते. सगळं हॅचिंग एकदमच करू आपण. आता नेक्स्ट प्रोसेस टू ड्रॉ सेक्शनल टॉप व्ह्यू. मग याला एक पॅरलल लाईन घेतो मी. सेक्शन लाईनला पॅरलल असावी ही लाईन. ही आहे X1 Y1. This line will be X1 that is Y X1 Y1. मग याच्यामधून प्रोजेक्शन लाईन्स घेऊ. ह्या प्रोजेक्शन लाईन्स कशा असतील, या X1 Y1 ला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर असायला हव्या. ज्या ज्या ठिकाणी पॉइंट मधून कट होतंय त्या त्या ठिकाणी आपण हे प्रोजेक्शन लाईन्स घेणार आहोत. हे एकमेकांना पॅरलल असायला हव्यात आणि X1 Y1 ला परपेंडिक्युलर. ओके, आता त्याच्यानंतर ह्याच्यावरती डिस्टन्स घ्यायचे. XY पासून AH डॅश पर्यंतचं डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं. AH डॅशचं डिस्टन्स आणि ते इथं मार्क करायचं. ठीक आहे, सेम प्रोसेस आहे. B साठी डिस्टन्स घ्यायचं, इथून B साठीचं डिस्टन्स घ्यायचं कंपास मध्ये, ते इथं मार्क करायचं. त्याच्यानंतर C साठीचं डिस्टन्स घ्यायचं, ते इथं मार्क करायचं आहे आणि परत D साठी पण सेम प्रोसेस. आता हे पॉइंट्स कनेक्ट करा. हा ट्रू शेप असणार आहे त्याचा. कनेक्ट दिस पॉइंट्स A to B, B to C, C to D and D to again A. Okay, give notations. AH1, BH1, CH1, and this will be DH1.
10 minutes remaining. आता याच्यानंतर झालं, आता फक्त आपल्याला हॅचिंग करायचं राहिलं आहे. काय सांगू काय दोन्ही ठिकाणी करायचे का? मग आता ह्याच्यामध्ये आपण हॅचिंग करायचे आहे. काय 54 ॲब्सेंट असेल. Okay, do hatching here. आले होते. Hatching line should be 45 degree with the HP. आयएसचा पेपर व्यवस्थित द्या सर्वांनी. युअर मार्क विल बी कन्सिडर इन युअर रिझल्ट. दोन ज्या चांगल्या आयएससी आहेत, तुम्हाला जास्त मार्काचे 2 आयएससी आहेत, त्याची ॲव्हरेज मार्क तुमच्या रिझल्टमध्ये कन्सिडर केली जाते. So this is the complete problem. Now this one is the sectional true shape of section. Then this will be the front view, and here it is the sectional top view. Is there any doubt? कोणाला काही शंका वगैरे आहेत का? जर शंका असतील तर विचारा. कोणीतरी मला याच्याबद्दल पण विचारलं होतं, ONGC बद्दल, स्कॉलरशिप बद्दल, पण मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे मला सांगता आलं नाही. तर ONGC ही जी स्कॉलरशिप आहे ही अगेन्स्ट कॅपसाठी आहे. म्हणजे ज्यांचं ॲडमिशन हे मॅनेजमेंटमधून झालेलं आहे त्यांच्यासाठी ही ONGC आहे. किंवा थोडक्यात ज्यांना दुसरी कोणतीही स्कॉलरशिप भेटत नाही त्यांच्यासाठी हे ONGC आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ONGC साईटवरती गेल्यानंतर तुम्हाला तिथं फॉर्मॅट मिळतील. त्याच्यामध्ये ते फॉर्मॅट फिल करायचे आहेत. त्याच्यापैकी एक फॉर्मॅटवरती कॉलेजचा सही शिक्का लागतो आणि एका फॉर्मॅटवरती बँकचे मॅनेजर आहेत त्यांचे काही सही शिक्का लागतो आणि ते तुम्ही अपलोड करायचे आहेत. ओके. मग त्याच्यामध्ये मेरिटनुसार ते ONGC स्कॉलरशिप मिळेल. ISCT साठी सर्वांनी व्यवस्थित प्रिपरेशन करा. प्रत्येक सॉलिडची माहिती घ्या.
ऑर्थोग्राफिक्स मध्ये कसा ऑर्थोग्राफिक्स काढतात आपण त्यासाठी भरपूर कष्ट घेतलेले आहेत, भरपूर प्रॉब्लेम आपण तुमच्या समोर सॉल्व्ह केलेले आहेत, तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत. ज्यांनी रेग्युलर सॉल्व्ह केलेले आहेत त्यांना काही अडचण येणार नाही. हा, त्याची लिंक तयार केलेली नाही साक्षी, त्याची जी लिंक तयार करायची आहे ती तयार केलेली नाही. त्या दिवशी तुमच्या समोरच सांगितलं होतं सरांनी. तुमच्या समोर म्हणजे मला वाटतं फीडबॅकच्या वेळेला मी सकाळी पण ते बोललो, आता अजून जाऊन मी बघतो, त्यांना लिंक तयार करा सांगतो. म्हणजे तुम्हाला ते सगळ्याच डिव्हिजनची एकत्रित करायची आहे. त्या लिंक वरती गेले की तुमचे सगळे मार्क इथून टाकले की तुम्हाला दिसावेत, फक्त त्याच्यामध्ये चेंज करता येऊ नयेत अशी लिंक करायची आहे तयार. चालू आहे, त्यांनी सकाळी पण विचारलं होतं. काढताय ना सर्वजण डायग्राम का झाली? So we have seen problem on the prism, pyramid. Some problems we will see on the another solids. These two are mainly focused in offline also. They are asking problems many times on that prism and pyramid only. The other solids sometimes they ask 1 or 2 times only. Two-stage problems are also there, but it is not necessary now. मॅडम टाइम किती झाला? 3 3:23 कसं दाखवायला लागलं मी? होय का? सो वी विल स्टॉप हिअर. कोणाला काही शंका आहे का याच्यामध्ये? नाही, कोण काय बोलत नाही म्हणजे शंका नाही कोणाला. ठीक आहे. सो आय रिक्वेस्ट यू ऑल टू पुट युअर रोल नंबर्स इन टू द चॅट बॉक्स. आणि जो काय वेळ मिळालेला आहे आता इथून पुढे तो वेळ स्टडी करण्यासाठी वापरा. मे आय एंड द मीटिंग? झालं, 1 मिनिट राहिलाय शेवटचा. सगळ्यांनी रोल नंबर्स टाका, आपोआप एंड होते मीटिंग. लेक्चर आपोआप एंड होईल. सर्वांनी रोल नंबर्स टाका जे प्रेझेंट होते त्यांनी.